नितेश राणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळा माने यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीकडून कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार असलेले सुरेंद्र उर्फ बाळा माने आता उमेदवारी अर्ज मागे घेणार का याबाबत चर्चा रंगली आहे। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी इंटरेस्टिंग घडामोडी घडतात। कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळतात। बाळमाने हे भाजपमध्ये होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। उदय सामंत यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले। ही त्यांची आतापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे। अपडेट जाणून घ्यात अमोल मोरे आपल्या सोबत आहे। अमोल, कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत का मिळतायत? दीपक, नक्कीच हे तसेच संकेत म्हणावे लागतील। याचं कारण असं आहे की काही मिनिटापूर्वी अचानकपणे प्रसारमाध्यमांना कोणीही कल्पना नसताना नितेश राणे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिथे निवडणूक जे निर्णय अधिकारी आहेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक म्हणजे ज्या विधानसभेची निवडणूक होते त्या विधान परिषदेची माफ करा त्यासाठी तिथे दाखल झाले आणि त्यांच्यासोबत बाळ माने म्हणजे सुरेंद्र उर्फ बाळ माने हे असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि दोघंही म्हणजे मंत्री नितेश राणे आणि बाळ माने हे थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये गेले आणि त्यामुळं साधारणपणे आता उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार का याची चर्चा इथं सुरू झाली आणि साधारणपणे तशाच काहीशा घडामोडी म्हणजे जे धांदल म्हणतो आपण एकंदरीत सगळ्या गोष्टींची ती आपल्याला दिसून आली आणि हीच ट्विस्ट म्हणावी लागेल। कारण की जर का महाविकास आघाडीकडून बाळा माने हे जर का उमेदवार असतील विधान परिषद निवडणुकीसाठी तर ते मंत्री नितेश राणे यांच्यासोबत इथं का दाखल होतात आणि अर्थात दाखल झाले आपण असं समजू शकतो की योगायोग असू शकतो की एकाच वेळेला दोन्ही नेते किंवा हे नेते मंडळी आली आणि मित्रत्व असू शकतं दोन्ही एकत्र राहिल्यामुळे किंवा ओळखीमुळे, पण एकत्र आल्यानंतर देखील हे मंत्री नितेश राणे आणि बाळा माने हे एकाच वेळेला निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात जिल्हाधिकारी जे आहेत रत्नागिरीचे त्यांच्या ऑफिसमध्ये जातात आणि आत्ता ते त्या ठिकाणी आतमध्ये आहेत। त्यांचे म्हणजे नितेश राणे यांचे जे सुरक्षा रक्षक ते बाहेर आहेत आणि आतमध्ये ज्या घडामोडी घडतात किंवा एकत्र गेल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही आहे की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होते की काय। कारण की जे जुईली दळवी आहेत त्यांनी काल अपक्ष अर्ज दाखल केला होता, त्यांनी मागे घेतलेला आहे। अगदी शेकापच्या वतीनं हा उमेदवारी अर्ज मागे घेतला गेलेला आहे आणि त्यामुळं आता अशी शक्यता होती की कदाचित बाळा माने उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच निवडणूक होते की काय। पण प्रत्यक्षामध्ये मात्र अगदी काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये हा ट्विस्ट आला आणि बाळा माने हे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता बघावं लागेल की नेमकं म्हणजे ऑफिशियली जी अनाऊन्समेंट आहे ती काय होते। पण ही ट्विस्ट ही घडामोड इंटरेस्टिंग म्हणावी लागेल। दीपक, अमोल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।